संडे म्हटल्यावर शाळेला सुट्टी असते, पण घरातील किचनला काही सुट्टी नसते. आता तुम्ही म्हणाल की ते कसं काय? कारण संडेला मुलं घरी असतात आणि दिवसभर त्यांचं काही ना काही चालू असते. मम्मी आम्हाला काहीतरी खायला दे. आता काहीतरी हे अजूनही त्याचा काही शोध लागला नाही, पण काहीतरी खायला दे हे त्याचं नेहमीचंच असतं. चला तर मग या काहीतरीला आज आपण नाव देऊया. तर आपण आज बनवणार आहे दाबेली. जय गजानन माऊली. रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकन पटकन अशी बनणारी दाबेली आपण करायला घेऊया. तर मी इथं साधारणतः 300 ग्रॅमच्या आसपास आलू घेतले आणि ते कापून उकडायला कुकरमध्ये लावून दिले. आलू छानपैकी असे मऊसुद्धा होऊ द्यायचे, थोडे कडक वगैरे राहिले नाही पाहिजे. तर तुम्ही मागे बघितलंच माझे आलू झालेले आहे आणि छान प्रकारे मी त्यांना स्मॅश करून घेतलं. तर इथं दाबेली मसाला मी वापरत आहे. सुहानाचा दाबेली मसाला आहे. त्या बॉक्सवरती जसं लिहिलेलं होतं त्याचप्रमाणे मी फॉलो केलं आणि आज फर्स्ट टाईमच दाबेली मी करून बघत आहे. याच्या आधी मी केली नाही, पण मुलांना खूप आवडली. चला तर मी तुम्हाला सविस्तर रेसिपी कशी केली ते दाखवते. तर मी इथं एक पॅन ठेवलं. पॅनमध्ये तेल टाकलं. तेल थोडं माझं कडकडीतच झालं होतं. थोडं साधारणच तेल तापलेलं आपल्याला चालते. तर इथं तेल तापल्यानंतर मी थोडं जिरं मोहरी टाकली. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नाही टाकले तरी चालते. आणि मी काय केलं होतं, म्हणजे 250 ग्रॅम आलूला आपल्याला 4 चम्मच दाबेली मसाला घ्यायचा होता. तर इथं मी 5 चमचे दाबेली मसाला घेतला आणि 300 ग्रॅमच्या आसपास माझे आलू होते. आणि 1 चमचा मी तिखट घेतलं लाल मिरचीचं आणि थोडी कलरसाठी हळद पावडर वापरली आणि चवीनुसार थोडं मीठ वापरलं, कारण आपला जो दाबेली मसाला असतो त्यामध्ये स्पाईस सगळं असतं, मीठ वगैरे सगळं त्यामध्ये ऑलरेडी टाकलेलं असतं. तर मी इथं तेल तापल्यानंतर थोडं जिरं मोहरी टाकली आणि जो मसाला बाजूला काढला होता तो तेलामध्ये टाकला आणि तिखट हळद टाकून त्यामध्ये पटकन थोडं पाणी टाकून घेतलं, कारण आपले मसाले ड्राय होते आणि ड्राय मसाले तेल तापल्याच्यानं पटकन जळून जातात. तुम्ही माझ्यासारखं काही फॉलो करू नका. तुम्ही काय करा, एका वाटीमध्ये मसाला काढा आणि तिखट हळद त्यामध्ये टाका आणि थोडं पाणी टाकून थोडा ओला करून घ्या, म्हणजे जेणेकरून हा जळाची वगैरे भीती राहत नाही. मला या गोष्टीची सवय आहे. तर मी असंच पटकन करून घेतलं ते, कारण मुलांना खूप घाई होती. कारण असं काही वेगळं करायचं म्हटलं म्हणजे मुलांचं लक्ष पूर्ण किचनमध्ये आणि स्टार्टपासून तर शेवटपर्यंत केव्हा होते हेच त्यांचं चालू असते. सो असो, शेवटी मुलंच ते. तर मी इथं मसाला टाकून घेतला, त्यामध्ये पाणी टाकलं आणि थोडा कमी गॅसवरतीच छान असा मसाला होऊ दिला आणि बाजूला जे पोटॅटो स्मॅश केलेले होते ते त्या मसाल्यामध्ये टाकून कमी गॅसवरती छान असे स्मॅश करून घेतले आणि थोडं घट्ट असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागते. तर मी 1 कपभर साधारणतः असं पाणी टाकून घेतलं होतं. तर इथे दाबेलीचा मसाला आपला तयार आहे. तो मी पॅनमधून एका प्लेटमध्ये काढून घेतला गार होण्यासाठी आणि फैलवून दिला. तर इथं डाळिंबाचे दाणे काढून घेतले, 2 कांदे कट करून घेतले आणि बारीक शेव जे असतात ते एका बाउलमध्ये काढून घेतले आणि भाजलेले शेंगदाणे घेतले. तुम्ही खारे शेंगदाणे किंवा चटक-मटक जे शेंगदाणे असतात ते पण यामध्ये वापरू शकता. छान कोथिंबीर असा बारीक कट करून घेतला. तर इथं प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे. तर मी आधी कोथिंबीर टाकून घेतला आणि नंतर आपला बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. थोडे डाळिंबाचे दाणे पण त्यावरती पसरवून घेतले आणि त्यावरती तुम्ही बारीक शेव पण असे पसरून घेऊ शकता आणि ते त्यामध्ये छान असं दाबून दिलं. तर इथं माझी दाबेलीची पूर्वतयारी झालेली आहे. तर आता आपण सुरू करणार आहे दाबेली कशी करायची. तर मी आपल्या घरात जो साधारण कोणताही तवा, म्हणजे नॉनस्टिकही चालते. आता इथं मी लोखंडाचाच माझा तवा जो आहे तो वापरला आणि लोखंडाचा जर तवा तुम्ही वापरत असाल तर जो आपली गॅसची फ्लेम आहे ती लोमध्येच ठेवा, कारण आपली दाबेली जळून येईल, म्हणून लोमध्येच गॅसची फ्लेम राहू द्या. तर मी पाव घेतले आणि पाव मध्यातून कट करून घेतले. इथं मी आंबट गोड चिचेची चटणी तयार करून ठेवली होती. तर खालून आणि वरून मी चिचेची चटणी लावून घेतली. तुम्ही पुदिना चटणी हेही लावू शकतात, केचपही लावू शकतात. आणि जो मसाला केलेला होता तो त्यामध्ये छान असा दाबून दिला. वरून थोडे डाळिंबाचे दाणे आणि शेव, कांदा, कोथिंबीर लावून छान अशी दाबेली मी तयार करून घेतली आणि आजूबाजूने जे शेव असतात ते परत बारीक चिटकवून घेतले. अशाच पद्धतीने मी 3-4 पीस तयार करून घेतले दाबेलीचे. मी आधीच गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला होता, तर तो छान असा तपून बघा या पद्धतीने मी 3-4 ब्रेड असे तयार करून घेतले.
दाबेलीचे ब्रेड तयार आहे. तर आता पुढची प्रोसेस, तर तावा छान तपलेला आहे. ताव्याला दाबेली चिटकू नये म्हणून तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटरही वापरू शकता, पण बटरपेक्षा मला आपलं तूपच बेस्ट वाटते. तर मी इथं तूप घेतलं, छान ताव्याला लावून घेतलं, जेणेकरून आपली जी दाबेली आहे ती ताव्याला चिटकून येणार नाही. मी एक एक करून दाबेली ताव्यावरती ठेवून घेतली आणि थोडं त्यावरती आपण असं प्रेशर द्यायचं आहे सराट्यानं. तर मी सराटा घेतला, कारण हाताला चटके लागतात. तर मी सराटा घेतला आणि सराट्याने थोडं थोडं त्यावरती प्रेशर दिलं आणि उलटून पलटून दोन्हीकडून छान अशा क्रिस्पी होतील अशा मी दाबेली भाजून घेतल्या. दाबेली बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना. पण मी इथं बोलणार नाही की तुम्ही दाबेली खायला या म्हणून, कारण तुम्ही नेहमीच म्हणसाल की बोलवता आणि खायला देत नाही. तर छान प्रकारे रेसिपी तुमच्यासमोर मी माझ्या पद्धतीने दाखवलेली आहे. तशीच घरी करून बघा आणि दाबेली खाऊन बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बनवलेली घरच्या घरी दाबेली कशी झाली. आपली दाबेली दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईल अशी अजून पलटून तुम्ही शेकून घ्या. तर इथं आपली दाबेली तयार आहे. फायनली इथं मुलांचं वाट बघणं थांबलेलं आहे आणि त्यांच्यासाठी मी प्लेटमध्ये दाबेली काढून घेतली. आज संडे असल्यामुळे माझ्या मुलाचे मित्र घरी आले होते. तर फायनली मुलांच्या पोटामध्ये काहीतरी नावाचा हा जो पदार्थ असतो तो त्यांच्या पोटामध्ये गेला. दाबेली मुलांना तर खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली दाबेली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.